दरम्यान पुण्यामध्ये स्वारगेट स्थानकात धक्कादायक बलात्कार प्रकारानंतर मुंबईतल्या 3 प्रमुख एसटी स्टँडचा एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला। मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या तीनही एसटी स्टँडवर एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी पहाटेच आढावा घेतला। तीनही एसटी स्थानकामध्ये सुरक्षा रक्षक तैनात होते, मात्र मेटल डिटेक्टर बंद असल्याचं दिसून आलं। मुंबई सेंट्रलवरनं राज्याच्या कानाकोपऱ्यात खरं तर सकाळपासूनच गाड्या या सुटत असतात। आपण पाहिलं तर प्रवाशांची वर्दळ ही देखील मोठ्या प्रमाणात आहे। अनेक गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर प्रवासी हे एसटीची वाट पाहत आहेत। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कुठेही या ठिकाणी तरी सुरक्षा रक्षक आपल्याला दिसताना पाहायला मिळत आहेत। या प्रवाशां जिथे बसतात त्या ठिकाणचं संपूर्ण चित्रीकरण करत आहेत। दुसरा त्याच्यावरती एक सीसीटीव्ही आहे, तो एसटी ज्या बसेस उभ्या आहेत त्या ठिकाणचं संपूर्ण चित्रीकरण करत आहेत। तर हा तिसरा स्पायडर कॅमेरा आहे जो या मधल्या लॉबी मधलं संपूर्ण चित्रीकरण करत आहेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था त्याचबरोबर ती इतर सोयी सुविधा या तरी सुस्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय। परळ स्थानकांवरती आल्यानंतर सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर मुख्य प्रवेशद्वारावरनं आत आल्यानंतर आपण सर्वप्रथम या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होता आणि हा जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे यातनं येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यानंतर जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी प्रवासी हे बसलेले असतात त्या ठिकाणी उजव्या बाजूला डाव्या बाजूला या ठिकाणी तो एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे जो या जवळपास 100 मीटर अंतरापर्यंतचा जे रेंज मध्ये तो संपूर्णतः कव्हर केला जात आहे। परळ एसटी डेपोच्या सध्या आपण मध्यभागी आहोत। आपण या ठिकाणी उजव्या बाजूला जर पाहिलं तर MSRTCच्या ह्या गाड्या आहेत ज्या मुंबई पुणे धावत असतात। दुसरीकडे या ठिकाणी त्यांचं वॉशिंग सेंटर आहे ज्या ठिकाणी गाड्या डिझेल पेट्रोल त्याचबरोबर वॉशिंगसाठी येत असतात आणि काही गाड्या ज्या लांब पल्ल्याच्या आहेत त्या ठिकाणी उभ्या आहेत पार्किंग झोन मध्ये। दुसरीकडे हा संपूर्ण जर आपण पट्टा पाहिला तर एसटी स्टँडला लागलेल्या याच गाड्यांमधनं प्रवासी हे प्रवास करत असतात। त्यामुळे या गाड्या गेल्यानंतर ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या तिकडे लागत असतात। त्यामुळे आजूबाजूने जर आपण पाहिलं तर झाडांमध्ये या हॅमर लाईट्स मुळे या ठिकाणी अंधार हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। त्यामुळे एक विद्युत रोषणाईचा प्रश्न सोडला तर या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही सुस्थितीत असल्याचं निदर्शनास येत आहे। कुर्ला एसटी स्टँडमध्ये प्रवेश केल्यानंतर जर आपण पाहिलं तर गेटमधनं आतमध्ये आल्यानंतरच तुमच्यावरती या तिसऱ्या डोळ्याचीच म्हणजेच या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे। जर आपण हा कॅमेरा पाहिलात तर यामधून मेन मुख्य प्रवेशद्वार आहे ज्यातून कोण आत येतंय कोण बाहेर जातंय हे स्पष्टपणे दिसतंय। मोठा डेपो आहे, जर आपण पाहिलं सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि जो संपूर्ण जर परिसर आपण पाहिलात तर हा विद्युत रोषणाईच्या खाली असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या गाड्या बंद आहेत किंवा ज्या गाड्यांचं काम आहे त्या पार्किंग स्लॉटमध्ये आपल्याला मागे पाहायला मिळू शकतात आणि ज्या गाड्या सुटणार आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार आहेत त्या या ठिकाणी फलाटांवरती पाहायला मिळत आहेत। हे तीनही एसटी डेपो सुस्थितीतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी विद्युत म्हणजे अंधार भाग आहेत असे ठिकाणे आहेत, मात्र इतर जर परिसर पाहिलात किंवा एसटी स्टँड परिसर पाहिलात तर हा सुस्थितीत असल्याचंच निदर्शनास आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।